सध्याचं पावसाळी वातावरण खूप छान आहे, सुंदर आहे, उल्हासित आहेत. बरीचशी लोकं पावसाळी वातावरणामध्ये अ, पावसाचा आनंद घेण्यासाठी, या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याखाली वगैरे किंवा निसर्गरम्य ठिकाणी जातात. परंतु धबधब्याखाली ज्यावेळेला ते त्याचा आनंद घेत असतात, त्यावेळेला अचानक धबधब्याचं पाणी वाढतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा दुर्घटना घडतात आणि अशा दुर्घटनेमध्ये बऱ्याचशा लोकांचे जीवसुद्धा जातात. आणि हे जे अचानक वाढलेलं पाणी हे तिथे मनसोक्त आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे जीवसुद्धा गमवावे लागतात. तर तुम्ही अशा वेळेला ज्यावेळेला धबधब्याखाली असाल त्यावेळेला तुम्ही अशा अचानक वाढलेल्या किंवा असा अंदाज आला तुम्हाला, तर तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि तुमच्या ज्या आजूबाजूला लोकं असतील त्यांचीसुद्धा काळजी घ्या. तर अशाच प्रकारे एक घटना कर्नाटकमध्ये घडली आणि कर्नाटकमध्ये एक धबधबा आहे आणि त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी कर्नाटक सरकारने ही बंदी केली होती. तरीसुद्धा काही पर्यटक तिकडे गेल्यामुळे कर्नाटक सरकारच्या जे पोलीस आहेत त्यांनी कर्नाटक पोलिसांनी काय केलं की ते जे धबधब्याखाली जी लोकं गेली होती त्यांची कपडे आपल्या ताब्यात घेतली आणि कपडे घेऊन गेल्यामुळे चांगलीच त्रेधा तिरपट तिकडच्या पर्यटकांची उडाली होती. तर कर्नाटक पोलिसांनी केलेली कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि ह्या पावसामध्ये, या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आनंदसुद्धा उपभोग करा, आनंदाने सुद्धा राहा, परंतु काळजीसुद्धा घ्या, आपलीही काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. मग ते उपभोगत असताना तुम्ही पावसात जात असणार किंवा काही बाहेरच्या गोष्टी तुम्ही खात वगैरे असणार तर त्या खाऊ वगैरे नका. सर्दी, खोकला, ताप, थंडी, ताप तुम्हाला येणार नाही याची काळजी घ्या. आपण स्वतः आजारी पडणार नाही, आपल्याबरोबर इतरही कोणी आजारी पडणार नाही याची काळजी घ्या आणि काळजी घेऊन ह्या सुंदर चांगल्या नैसर्गिक वातावरणाचा आणि सुंदर निसर्गाचा आनंद घ्या. धन्यवाद.